तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या एका चॅनलच्या अजून नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, मला माहिती आहे की कालच्या व्हिडिओचा मी प्रॉपर एंड नाही केला, कारण की नंतर जत्रेत फिरल्यानंतर ते प्रॉपर जे गाड्यांचा उत्सव होता तो सुरू झाला. आणि तिकडे त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते, खूप गर्दी. म्हणजे इवन आम्ही फोन, आमचे जेवढे बिलॉंगिंग्स होते, वॉलेट वगैरे, आम्ही सगळं घरीच ठेवून गेलो होतो. आणि जवळजवळ 4 वाजून गेले सगळं संपेपर्यंत. आणि मग नंतर 4:30च्या आसपास, 4:30 पावणे 5ला आम्ही आलो रूमवरती आपल्या इथे परत. आणि झोपायला ऑलमोस्ट 5 वगैरे वाजूनच गेले. सो 5 वाजता झोपलो, त्यामुळे सगळे उशिरा उठले. त्याच्या असे सगळे उशिराच उठतात. आणि मग आम्ही रोजचे मेंबर, मी आणि अथर्व, आम्ही सकाळी उठलो, जाऊन गाडीत गॅस वगैरे भरून आलो आणि नाश्ता केला. आणि आत्ता बसून बसून एवढं डोक्याचं दही झालं की आयटनरी काय बनवायची, कुठे फिरायचं काय. सो कशी बशी आम्ही एक छोटीशी आयटनरी बनवली आहे. स्वतः इकडून जे आहे एक चर्च बघितलं आहे आम्ही, जे की 40 किलोमीटरवर आहे. त्याचं नाव आहे सेंट कॅथेड्रल चर्च. सो आत्ता आम्ही तिकडे जाऊ. आणि आता हे अजून अर्धे लोक रेडी वगैरे म्हणजे होत आहेत ऑलमोस्ट. आम्ही दोघे, मी आणि हा, आलो आहे. तर आता हे लोक आले एकदा की आपण निघू. आणि मग त्यानंतर आम्ही एक छान इथे मोटो कॅफे म्हणून बघितलं आहे, जे की तिकडून जवळ आहे चर्चपासून. आणि ते ऑलमोस्ट 4 वाजता उघडतं. आणि आता किती ऑलरेडी 1:40 तर झालेत. तर तिकडे पोचायलाही 1-1.5-2 तास तर लागेलच. आणि मग तिकडे थोडं फिरून मग त्या कॅफेला जाऊ. आणि प्लॅन असा आहे की त्यानंतर ॲरमबोलला जायचं. बट मला पर्सनली वाटत नाही की ते पॉसिबल होईल, कारण भरपूर लांब आहे. आणि अजून ह्यांना निघेपर्यंत अर्धा-पाऊण तास तर आरामात होऊन जाईल. सो असं काहीचं आत्तापर्यंतची प्लॅनिंग आहे. भाई इकडे आल्यापासून रोज बोलतो आज व्हेज खाईल, आज व्हेज खाईल. पण रोज आम्हाला रेस्टॉरंट एवढे चांगले मिळतात की रोज नॉनव्हेज खातो. काल आपण असं इमॅजिन केलं की आज डाळ भात खाईन, पण कालचा मग रेस्टॉरंट एकदम चांगला होता, सो तिथे फिश खाल्लं. आज पण विचार केला की आज डाळ भात खाईन, पण आज आम्हाला हा रेस्टॉरंट होता, अंकिता क्लासिक. सो इकडे ॲक्च्युली सोहमच्या फॅमिलीकडनं आम्हाला ट्रीट होती आज. सो आम्ही इकडे आलेलो जेवायला आणि एक नंबर जेवण होतं. आज पण आम्ही तेच खाल्लं, चोनक खाल्लं आणि सुरमई खाल्ली, प्रॉन्स खाल्लं, बरंच काय काय खाल्लं. जेवण टॉप क्लास. जो भी हो राज तेरा मुझको बता नहीं, मिल जाए क्या ही बात थी, काबिल हो जा. तर मित्रांनो, जसं काल तुम्हाला दाखवलेलं आपला एक मित्र वाढला आहे, तर बघा त्याच्यामुळे कशी आम्हाला अडचण करून बसायला लागते मागे. बघा हे बाळा. तर आत्ता तुम्ही बघितलंत, स्वतः तुम्ही बघितलं की खूप एक खांडेरा ॲक्सिडेंट भेटला आम्हाला रस्त्यामध्ये. त्याच्यामुळे एक अर्धा तास जाम भेटला आम्हाला, ट्रॅफिक जाम भेटली. आणि तो रोड पण छोटा होता, सिंगल वे होता. सो त्यामुळे त्या साईडला ॲक्सिडेंट झाला. आणि ती फसिनो होती, ती रेंटेड गाडी होती. आणि मे बी त्या गाडीवरचे दोघे ऑन द स्पॉट डेड झालेत. आणि आता आम्ही ते ट्रॅफिक वगैरे जॅम क्रॉस करून आम्ही आता पोचलेलो कॅफेला. हा बघा, हा आहे तो कॅफे, मोठो कॅफे, थ्रॉटल. बट आज काय आहे की इकडे गावात एक दिवस रंगपंचमी उशीर असते. सो त्यांची रंगपंचमी आज, तुम्हाला आवाज पण असेल डीजेचा. सो त्याच्यामुळे त्यांचं कॅफे आज बंद आहे. स्वतः आम्ही इकडेच थोडा चिल करतो. इकडे छान एक असं म्हणजे समुद्राचा व्ह्यू आहे समोर, सो तोच आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि याच्या पुढे आमचा प्लॅन आहे रॉयल एनफील्ड गॅरेज कॅफेला जायला. तिकडे आम्ही लास्ट इयरसुद्धा गेलो होतो, तेव्हाही खूप छान आहे. ते ॲम्बियन्स वगैरे, फूड वगैरे खूप मस्त आहे तिकडे. सो आता तिकडे जायचं विचार आहे. इथे आपला मित्र आला आहे आपल्यासाठी वॉफल घेऊन. हे कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? हे अभिषेक बघा एक. हे वेदांत.
तर आत्ता आपली सकाळ झाली आहे आणि आज जे आहे आपला लास्ट डे आहे इकडचा गोव्यात. उद्या आपण सकाळी निघणार आहोत मुंबईला जायला. सो आज पण सो कॉल्ड हायड्रेन आधी बनवलेली आहे आम्ही, पण त्यातही आमचा निघायचा टायमिंग होता 12 वाजता. आता ऑलरेडी 12 वाजून गेले असतील ना, 12:30 होऊन गेलेत. अजून एक दोघांच्या आंघोळी वगैरे बाकी आहेत. तर आम्ही दोघांनी विचार केला, आमच्या आंघोळ वगैरे सगळं फ्रेश होऊन झालेलं. हा सकाळी मंदिरात पण जाऊन आला, तर आम्ही विचार केला थोडेसे फ्रेश कपडे बिपडे चांगले घातलेले. तर मग आम्ही थोडं एक फोटोशूट केलं आणि आता आम्ही एक जुगाड प्लॅन केला आहे, जो की असणार आहे एक सस्ता ड्रोन शॉट. ते मी कसं शूट करतो तेही तुम्हाला दाखवतो मी. आणि आता आपण ती व्हिडिओ शूट करू. सो बघू आता कशी येते आउटपुट. सो गाईज, हा या ठिकाणी एक डॅम आहे आणि हा आपण कुठे फिरायला नाही आलो आहे. हा बघा, तो तिकडे आपला हॉटेलचा गेट आहे, तो ब्रिज चालला आहे तो. आणि हा एक्झॅक्टली आपल्या हॉटेलच्या गेटवरच आहे हा डॅम. खूप छान आणि सुंदर आहे इथे. आणि आजूबाजूला बघताल तर पूर्ण असं जंगल आहे. आणि थोडा त्या डॅमचा आवाज खूप येतो, त्यामुळे मी थोडं असं ओरडून बोलतो आहे. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले. हे ड्रोन शॉट्स नव्हते, ते ॲक्च्युली मी जुगाड असा केला होता की हा जो ट्रायपॉड आहे माझ्याकडे, हा एवढा मोठा होतो. सो मी फोन लावला इकडे आणि मी त्याला असा धरलेला एकदम असा वरतीपर्यंत. आणि अशा प्रकारे मी तो जो आहे तो शॉट मी घेतलेला आहे. सो नक्की मला कळवा की तुम्हाला तो शॉट आवडला, कसा वाटला. आणि जर मी अजून बघितली नाही व्हिडिओ, ती मी चेक करतो एकदम. जर मला पर्सनली ती व्हिडिओ आवडली तर मी नक्की अजून पुढे अशा व्हिडिओ घेईन. म्हणजे आजचा दिवस उरला आहे म्हणा आपल्याकडे. हा बघा, ब्रिज पण छान आहे, एकदम लाकडी बनलेलं आहे, काढून पाणी चाललं आहे. सो मी नक्की ट्राय करेन की आजच्या दिवसामध्ये अजून अशा शॉट्स घ्यायला. आम्ही जात होतो रॉयल एनफील्ड गॅरेज कॅफेच्या दिशेने आणि त्या आम्ही एका डेड एंडकडे येऊन पोचलो आहोत. आणि तर मी चेक करायला जातो आहे की या गल्लीतनं गाडी जाईल का आपली. तर मला वाटतं गाडी जाईल तर काय. ए ए थांब फिरू नको, थांब. अरे त्याला बोल फिरू नको, थांब 2 मिनटं. गाडी जाईल का व्यवस्थित, थांब जरा, थांब. हे बघा मेन रोड इकडे समोरच आहे. तेच मी बघायला आलो. हा अरे तो काय समोर मेन रोड लागला. कारण इथे कसं ना एकदम छोटीशी गल्ली होती, तर आम्हाला डाऊट होता की गाडी जाईल नाही जाईल असं. बट आता आलो आहे पुढे, लेट्स सी जाईल की नाही. ते नाही गेली तरी कसं आहे, इकडे ॲटलिस्ट थोडी जागा तरी आहे गाडी फिरवायला मागे जायला. सीन कसं झाला, गाडी मी चालवत होतो आणि समोर होता मॅपवरती, त्याने मला या गल्लीतनं काढायला सांगितली. पण गल्ली खूप छान होती, तिथे असे खूप मस्त घरं वगैरे खूप छान होते. पण सीन हाच झाला की इकडे येऊन ती रस्ता असा हे झाला, टाकली गाडी याने. आता बघू.
अभिषेक फोन मागितले ना मला. अभिषेक. तर आता आम्ही या ठिकाणी पोचलोय रॉयल एनफिल्ड गॅरेज कॅफेला. तो बोर्ड आहे तिकडे गॅरेज कॅफेचा. आणि इकडे सगळीकडे रॉयल एनफिल्ड स्पार्क आहेत. ते बघा तिकडे ही मस्त लोडेड आहे फुल. हिमालय नाही 411 जुनीवाली. इकडे एक थार रॉक्स थार. इकडे पण काय रॉयल एनफिल्ड्स. इकडे ही हे काही ॲबेंडन झालेलं आहे. इंटरसेप्टर आहे. तिकडे मागे एक GT सुद्धा आहे ॲबेंडन झालेली. आणि इकडे फुल लाईनअप रॉयल एनफिल्डचाच आहे गॅरेज कॅफे. आणि इकडे काही यांच्या एक्झॉटिक बाईक्स आहेत मॉडिफाय केलेल्या. आणि असा हा आतमध्ये कॅफे आहे पूर्ण. इकडे पूर्ण ॲम्बियन्स वगैरे सगळ्या बाईक्सचाच आहे. आता आपलं मस्तपैकी इथे लंच वगैरे आपण हे केलं आहे आटपलं आहे. ते बिल पे करतो आहे आपला कॅशियर. आणि आता आम्ही इथे या ठिकाणी वर चाललो आहे. वर खूप छान ॲम्बियन्स आहे. सगळ्या गाड्या वगैरे आहेत आणि पूल आहे खेळायला. आणि ते एक थोडा स्पेशल एरिया आहे. वर्किंग झोन आहे वर्किंग झोन. आणि हे बघा इकडे हा पूल आहे खेळायला. जे कोणाला येत नाही टाईमपास करतात नुसतं. आणि बघा इकडे ही एक बाईक आहे रॉयल एनफिल्ड. इथे सुद्धा एक GT आहे एकदम जुनीवाली. आणि इथे हा गेम आहे फुटबॉलचा. टाईमपासला इथे खूप जास्त आहे आपल्याला. आणि इथे शँडिलियर म्हणून पण बाईकच आहे. आय जस्ट शो यू. हे बघा हा शँडिलियर आहे ॲक्च्युली वर्किंग. तोही बाईकच्या शेपमध्ये आहे. तर आता आम्ही निघालो टुवर्ड्स चापोरा फोर्ट. आणि तो ॲक्च्युली 5 वाजता बंद होतो. सो आपण 4-7ला तिकडे पोचतो आहे. सो थोडा वेळ एक तासभर तिकडे चिल करू. आणि आता माझ्या डोक्यात असा विचार आहे की तो जो दिल चाहतायवाला फोटो आहे तो आपण रिक्रिएट करू तिकडे चापोरा फोर्टच्या वर जाऊन. आता आम्ही इकडे ॲक्च्युली थांबलो यासाठी की आपला एक मित्र आहे वेदांत. त्याला इथे ती बॅग घ्यायची आहे. तो घेतो तिकडे हात गेला आता. सो त्याला ती बॅग घ्यायची आहे त्यासाठी इकडे आपण थांबलो आहे. याची बॅग घेऊन झाली की पटकन निघू. इकडून फक्त 20 मिनिटाचाच रस्ता आहे 6 किलोमीटर. तो पटकन तिकडे पोचू आता पहिला. आपला चापोरा फोर्टला आपण चढायला सुरुवात केली आहे. आणि इकडे थोडंसं चढायचं आहे. लाईक मी खाली एका काकींना विचारलं. सो ते म्हणाल्या की इकडे 120 स्टेप्स जे आहेत ते आपल्याला चढून वर जायचं आहे आता. सो आपल्याला ऑलरेडी एक खिलाडी बाद झाला आहे. आणि 2 जण आहेत ते मागे थांबले होते गॉगल घ्यायसाठी. किती आले 12 शिड्या होते हां 12-15 शिड्या किती आले काय माहीत झाले असतील. 20 झाले झाले 20 लगेच झाले. आता वरती जाऊ 20 झाले आणि व्ह्यू एन्जॉय करू. सारखे नाही म्हातारे खाली. सो गाय तिकडे खूप छान असा व्ह्यू आहे. फक्त एकच आहे की थोडं इकडे ऊन एकदम हार्श आहे. तरी ते थोडं आता लाईट झालं आहे. बऱ्याच वेळ बसलो आहे आम्ही. आणि समोर तिकडे मला दिसते एक वॉटर स्पोर्ट्ससुद्धा होते.
कॅमेऱ्यात किती दिसेल, हां दिसते. ओनली परफेक्ट फोटो पॅरासिलिंग घेते आणि खूप छान व्ह्यू असा. आणि इकडे थोडी गर्दी होती, बट आता बऱ्यापैकी जागा भेटली इथे बसायला. खूप छान जागा भेटली आहे आणि खूप सारे फोटोज, खूप सारे व्हिडिओज वगैरे सगळं काढून झालं आहे आमचं. तर विचार केला थोडा फक्त बसून जस्ट चिल करू. आणि 2 जण आमचे ऑलरेडी खाली गेलेत, त्यांना ते उन्हाचा खूप त्रास होत होता. नखरे त्यांचे, बाकी काही नाही. स्वतः आम्ही थोडा चिल करू इथे आणि मग निघू. आणि आता ॲज ऑफ काही प्लॅन नाही आहे. एक जण आहे, त्याला फक्त रूमवर सोडायचं आहे. त्याला रूमवर सोडून तर आरंबोल बीच बघू किंवा कोणता तरी दुसरा बीच करू, पण बीच करायचा. कारण 4 दिवस झाले आम्हाला गोव्यात येऊन, पण आम्ही एकसुद्धा बीच नाही एक्सप्लोर केलं आहे. आणि आज आमचा लास्ट डे आहे. बीच गाईज ओनली, आपण मुंबईलाच राहतो ना भाई. येस, आपल्यापासून 10 मिनिटावरती बीच आहे. सीफायला जाऊ. हां, थोडी तिथे कचरा मिळेल थोडासा. ठीक आहे. तर आपल्या भावाने जोड्यामध्ये शॉपिंग केली होती. ही चप्पल बघा आणि त्या दादाची चप्पल बघा, सेम टू सेम. ही पॅन्ट पण मी घातली आहे ना व्हाईटवाली, ती पण ह्याचीच आहे, ती पण झुडिओचीच आहे. ती हा जराशी ब्राऊन झाली बघा जवळून, क्लोज लुक. अभिषेक बाजूला, येस सेम. गायत फायनली जाऊन आपण गोव्याला येऊन बीचवरती आलेलो आहोत. आणि आपण आता आहोत करंटली आरंबोल बीचला आणि आपण आपला कॉर्न एन्जॉय करतो आहे. आणि 4 वर्षापूर्वी आपण एक्झॅक्टली ह्याच पॉईंटला आलेलो फॅमिलीसोबत. तेव्हा आपण आपली बाईक घेऊन आलेलो, बुलेट घेऊन आलो होतो. तेव्हाचे मेमरी थोडे रिफ्रेश झाले आहे पार्किंग आणि हॉटेल वगैरे बघून. आणि खूप छान वाटतं, एकदम शांत आहे हा बीच. इथे कोणी जास्त पब्लिक वगैरे नाही आहे. थोडे जे शॅक्स वगैरे आहेत आणि असे स्टॉल्स आहेत मक्याचे, आईस्क्रीमचे, तेवढंच फक्त. जास्ती कोणी पब्लिक नाही आहे. तो चिल करतो आहे आम्ही आता इकडे. तर जे मी 4 वर्षापूर्वी तुम्हाला बोललो मी गोव्याला आलो होतो, 4 की 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. सो तेव्हा आम्ही ह्या हॉटेलमध्ये स्टे केलेला. आणि इवन तेव्हाही मी व्लॉग केलं होतं, तेव्हाचे क्लिप्स व्लॉगसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. आणि आता आपण निघू आपल्या हॉटेलच्या दिशेने. हमर स्पॉट केले आम्ही इथे. आणि जाऊन बघूया. भाऊ MH01 वाला आहे हा, आपल्या मुंबईतला, मुंबई काय म्हणा, आपल्या RTO MH01 वाला आहे भाऊ. MH01 वरून इकडे ती गाडी, तो घोडा आणणं लय मोठी गोष्ट आहे. लिटरली 2 आणि 3चा एव्हरेज देणारा घोडा आहे तो. ती गाडी घेऊन भाऊ सेक्सी बाय सेक्सी, एक नंबर. 2000 years later. सो आत्ता जे मी मुंबईत बसलो आहे माझ्या घरी आणि मी हा व्लॉग एडिट करत होतो. आणि मी रिअलाईज केलं की यानंतर मी काहीच शूट नाही केले. आणि ह्याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही नेक्स्ट डे निघणार होतो मुंबईसाठी. बट आमचा एकदम रॅन्डम प्लॅन झाला. मुंबईला यायला आम्ही ऑलमोस्ट निघालो होतो, बॅग्स वगैरे पॅक केले होते. बट सोहमचा प्लॅन झाला की तो त्या फॅमिलीसोबत येणार होता रिटर्न येताना. तर ते लोक 1 दिवस स्टे त्यांनी एक्सटेंड केला त्यांचा. तर तो जाणार होता कणकवलीत त्याच्या गावी. सो मग आमचं पण थोडं असं मन डामाडोल झालं की लाईक आम्ही पण 1 दिवस स्टे करतो. तर ॲक्च्युली अभिषेकला थोडं पॉसिबल नव्हतं कारण त्याचं ऑफिस होतं. पण त्यांनी पण कसं बसं मॅनेज केलं. त्यांनी ऑफिसमध्ये काहीतरी परमिशन घेतली 1 दिवस एक्स्ट्रा लीवची आणि लाईक लकीली त्याला ती पण सुट्टी भेटली. सो असं करून आम्ही लाईक नाश्ता करायला बाहेर पडलेलो नेक्स्ट डे. आणि आमचा तेव्हा प्लॅन झाला की भाई 1 दिवस आपण अजून एक स्टे करूया. आणि हर्ष जो आहे, जो की 1 दिवस उशिरा आलेला फ्लाईटने, सो तो खूप टाईट शेड्यूल घेऊन आलेला. सो त्याला काही करून सेम डे मुंबईला जायला निघायचं होतं. सो आम्ही कणकवलीला गेलो. त्यासाठी आम्ही बसची बुकिंग केली आणि त्याला बसमध्ये बसवून दिलं. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्ही कुणकेश्वर मंदिर बघितलं. कुणकेश्वरचा बीच बघितला. खूप सुंदर होतं तिकडचं सर्व. आणि तिकडे कांड पण झाला आमच्यासोबत. आपली गाडी जी होती ती थोडीशी फसली तिकडे मातीमध्ये.
सो त्याच्यात 2-3 क्लिप्स माझ्याकडे असतील ते मी टाकीन याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी काही शूट नाही केलं. आणि ॲक्च्युली तिकडे एक बाईक पण मिळालेली बुलेटच, सो आमच्या दादाची होती. सो आम्ही ती घेऊन गेलेलो तिकडे कणकवलीवरून कुणकेश्वरला. सो ती पण राईड खूप अमेझिंग होती, मस्त होती ती राईड. ह्या ब्लॉगचा मी आत्ता इकडेच एंड करीन आणि या सिरीजचा पण हा इकडेच एंड आहे. एंड म्हणजे 10-12 दिवसानंतर एंड करतो आहे. सो तुम्हाला कशी वाटली ही सिरीज? आणि ॲक्च्युली लास्टचा दिवस मी कॅप्चर करायला हवा होता, कारण खूप सुंदर सुंदर आम्ही त्याशी नजारे बघितले. माझ्याकडे बारीक बारीक व्हिडिओ असतील त्यातल्या, पण ते मी उभ्या शूट केलेल्या स्टोरीवर वगैरे टाकायला. सो ते मी टाकीन नक्की, तिकडे पोस्ट करेन मी व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कशी वाटली सिरीज मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि नक्की आपण आता नेक्स्ट टाईमपासून कुठे ट्रिपला जाईन तर मी नक्की व्लॉग करीन. चला बाय बाय. तर गाईज, आम्ही आज इकडे कणकवलीमध्ये एक बाईक अरेंज केली फिरायसाठी. इकडच्या इकडे एक दादाची बुलेट आपण अरेंज केली होती. हार्डली 5 किलोमीटर चाललो असू आणि गाडीतलं पेट्रोल संपलं आहे. आता गाडी बंद आहे, आपली रिकव्हरीसाठी आपली गाडी आली आहे आपल्यासाठी. आता बघू पुढे काय होतं. कसं वाटतंय 500 रुपयाचा घोडा लागून? 500 रुपयाचा घोडा लागला त्याचं काय नाही, गाडी 2दा बंद पडली आपली. तर कसं वाटतंय तुम्हाला याबद्दल? काय आलं की आम्ही पेट्रोल भरत होतो पण आमच्या इकडच्या पेट्रोल पंपवरती टँकर लागले, त्यामुळे 2-2.5 तास टाइम जाणार होता, म्हणून आम्ही पुढे निघून आलो. ठीक आहे, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द जर्नी. आणि कसं वाटतं तुम्हाला आता राईड करताना? अरे खूप मस्त. आणि माझ्या बाईकला खूप मिस करत होतो आणि मला देवाच्या कृपेने सेम बाईक भेटली. सो आता लेट्स एन्जॉय द राईड. चलो भेटूया पुढे. ते ऐक ना, तर आपण आता पुढे भेटणार आहोत त्यांना डायरेक्ट कुणकेश्वरच्या मंदिरात. साइन ऑफ. मी तुम्हाला फिश पाहिजे आहे का? जा तिथे उभा राहा. जा उभा राहा. वरती करा आणि उभा राहा. लेग थेरपी. हां, पायाची मग ठीक करतो आणि पाय पडून घेतो. पूर्ण बदले असतं. कसं तरी होतं, डोकं असं लगेच सेन्स नाही करत. कसलं बटन आलं? ओम बाजू. अशीच गाडी ठाकला तुम्ही पुढे. तुम्ही